Dispersion of light. Hold the plastic scale in your compass in front of your eyes and see through it while turning it slowly. You will see the light rays divided into the different colors. These colors appears in the following order: violet, indigo, blue, green, yellow, orange and red. तर विद्यार्थ्यांना डिस्पर्शन ऑफ लाईट ही फेनॉमिनॉन आपण अभ्यासतोय. ते या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्लॅस्टिकच्या स्केलमधनं पाहतायत आणि स्लोली त्या प्लॅस्टिकच्या स्केलला जर टर्न केला तर तुम्ही डिफरंट कलर्स ऑफ लाईट म्हणजे जे लाईट रेज त्या प्लॅस्टिकच्या स्केलमधनं बाहेर पडतायत तर डिफरंट त्या लाईट रेज धीस लाईट रेज डिवायडेड इंटू द डिफरंट कलर्स तो लाईट रे वेगवेगळ्या डिफरंट कलरमध्ये डिवाईड झालेला तुम्हाला दिसून येतो. आता या ठिकाणी तुम्ही हे डायग्राम पाहतायत. या चित्रामध्ये दिसून येतं की प्लॅस्टिकच्या स्केलमध्ये ज्यावेळेस आपण प्लॅस्टिकच्या स्केलमधून लाईट रेज ऑब्झर्व करतो आणि त्याला थोडंसं टर्न करतो तर अशा पद्धतीची तुम्हाला लाईट रेज जो वेगवेगळ्या डिफरंट कलरच्या शेडमध्ये डिवाईड झालेला दिसून येतो. आणि हा जो कलरचा शेड आहे आपल्याला या फॉलोइंग ऑर्डरमध्ये दिसतो: व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. यू नो दॅट द लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे या टाईपचे रेडिएशन असतात की त्या रेडिएशनला त्या रेजला प्रोपोगेट होण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. दॅट मीन्स द रेज which do not require any medium for their propagation. So these are the electromagnetic radiation. They don't require any type of the medium for their propagation. Then next point काय दिला की wavelength is an important property of the radiation. The wavelength of radiations to which our eyes are sensitive between the 400 to 700 nanometer. तर कोणत्याही रेडिएशनची जी एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी म्हणजे काय? त्या रेडिएशनची एक पार्टिक्युलर वेवलेंथ असते आणि आपल्या डोळ्यांची जी क्षमता आहे ही 400 टू 700 नॅनोमीटर एवढ्या रेंजमध्ये असणारे जे रेडिएशन आहे, एवढी वेवलेंथच्या रेंजमध्ये असणारे जे रेडिएशन आहे तेवढेच आपल्या आईजला ते सेन्सिटिव्ह असतात. त्याच्या पुढची किंवा त्याच्या अगोदरचे वेवलेंथ जे आहे ते आपल्या आईजला सेन्सिटिव्ह नसतात. इन दिस इंटरवल द रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स अपेअर्स टू हॅव द डिफरंट कलर्स मेन्शन अबो. मग या रेंजमध्ये वेगवेगळ्या कलरच्या लाईटचे वेगवेगळी वेवलेंथ आहे. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ दॅट इज क्लोज टू द 700 नॅनोमीटर while violet light has the smallest wavelength close to the 400 nanometer. Remember that 1 nanometer is nothing but 10 to the power minus 9 meter. मग आता या रेंजमध्ये जे कोणते लाईट रेज असतात डिफरंट कलर्सच्या लाईटचे डिफरंट वेवलेंथ असतात. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जी वेवलेंथ आहे मॅक्झिमम वेवलेंथ ही रेड कलरच्या लाईट असते जी क्लोज टू द 700 नॅनोमीटर आणि व्हायलेट कलरच्या लाईटची वेवलेंथ ही सगळ्यात स्मॉलेस्ट वेवलेंथ असते विच इज क्लोज टू द 400 नॅनोमीटर. In vacuum, the velocity of light rays of all frequency is the same. But the velocity of light in a medium depends on the frequency of light and thus different colors travel with the different velocity. व्हॅक्यूमचा जर आपण विचार केला तर प्रत्येक डिफरंट कलरची जी लाईट रेज आहे प्रत्येकाची व्हिलॉसिटी त्या व्हॅक्यूममध्ये सेम असते कारण सगळ्यांची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी सेम असते. परंतु ॲज अ मीडियम चेंजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट ऑल्सो चेंजेस. त्याच्यामुळे डिफरंट कलर्स ऑफ द लाईट ट्रॅव्हल्स विथ द डिफरंट स्पीड इन डिफरंट मीडिया. देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. त्याच्यामुळे वेगवेगळ्या कलरच्या लाईट रेजसाठी ॲज मीडियम चेंज होत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमसोबत चेंज होतो आणि त्यामुळे त्यांची व्हिलॉसिटीसुद्धा चेंज होत असते. दस इवन वेन व्हाईट लाईट enters a single medium like glass, the angles of refraction are different for different colors. So when the white light coming from the sun through the air enter any refracting medium, it emerges as a spectrum of 7 colors. त्यामुळे ज्यावेळेस एखादा व्हाईट कलरचा लाईट एका सिंगल मीडियममधून जसा ग्लास लाईक मीडियम आपण जर कन्सिडर केला तर ग्लास लाईक मीडियममध्ये एंटर करत असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो लाईट रेज डिफरंट कलर्सच्या फॉर्ममध्ये रिफ्रॅक्ट होतो म्हणजे तो स्प्लिट होतो. त्यामुळे व्हेन लाईट रेज कमिंग फ्रॉम द सन थ्रू एअर त्याच्यामुळे लाईट रेज ज्यावेळेस सनकडून एअरमध्ये एंटर करतात एंटर्स एनी रिफ्रॅक्टिंग मीडियम इट इमर्जेस ॲज अ स्पेक्ट्रम ऑफ 7 colors. So what is the dispersion of light? See here
The definition is given: the process of separation of light into the component colors while passing through a medium is called dispersion of light. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय की लाईट रेजचं जे सेपरेशन होतं ॲक्च्युली स्प्लिटिंग ऑफ लाईट रेज. जो व्हाईट लाईट आहे तो वेगवेगळ्या कलरमध्ये स्प्लिट होतो इंटू इट्स कंपोनंट कलर्स वाईल पासिंग थ्रू अ मीडियम. दिस इज नोन ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. Sir Isaac Newton was the first person to use a glass prism to obtain the sun spectrum. When white light is incident on the prism, different colors bend through the different angles. तर सर आयझॅक न्यूटन यांनी ही वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज अ ग्लास प्रिझम टू ऑप्टेन सन स्पेक्ट्रम. तर सन रेजपासनं डिस्पर्शन ऑफ लाईट ही फेनॉमिनॉन ऑब्झर्व करणारे सर आयझॅक न्यूटन हे पहिले सायंटिस्ट होऊन गेले, ज्यांनी ग्लास प्रिझममधून सनलाईटला एंटर केलं आणि आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू धिस ग्लास प्रिझम फ्रॉम इट्स अपोजिट साईड त्यांना या सनरेज जे आहे सनरेज त्याच्या डिफरंट कलर्समध्ये स्प्लिट झालेले आपल्याला ॲज शोन इन डायग्राम आपल्याला दिसून येतात. सो सियर अमॉंग द 7 कलर्स द रेड बेंड्स लिस्ट. जो रेड कलर आहे तो लिस्ट बेंड झालेला दिसतो आहे आपल्याला. अँड व्हायलेट कलर बेंड्स मोस्ट. आणि जो व्हायलेट कलर आहे त्याची बेंडिंग त्याचं रिफ्रॅक्शन ही खूप मॅक्झिमम झालेलं दिसतं. Thus, as shown in figure, the 7 colors emerge along a different paths and get separated as we get a spectrum of 7 colors. त्याच्यामुळे ज्यावेळेस सन रेज या ग्लास प्रिझममध्ये एंटर करतात, वेन दे लिव्स द ग्लास प्रिझम अँड एंटर इन द एअर ड्यू टू द रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शन जी होते ज्यावेळेस ते एंटर करतात ड्यू टू द थ्रू द डिफरंट अँगल्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन वेन दे एअर टू ग्लास प्रिझममध्ये एंटर करतात ड्यू टू द डिफरंट दीज लाईट रेज बेंड थ्रू द डिफरंट अँगल्स. वेगवेगळ्या अँगलमध्ये ते रिफ्रॅक्ट होतात आणि अमॉंग 7 कलर्स रेड लाईट आपल्याला कमी बेंड झालेला दिसतो आणि व्हायलेट लाईट जास्त बेंड झालेला दिसतो. आणि त्याच पद्धतीने बाकीचे कलरची सुद्धा बेंडिंग ही डिफरंट अँगल्सने होते. इन दिस वे वेन द सन लाईट एंटर्स इन द ग्लास प्रिझम अँड when it leaves the glass prism we get the spectrum of 7 colors. This is known as dispersion of light.